राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहे। त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आयोगाने केली आहे। त्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक पुढच्या टप्प्यात घेतल्या जातील। महापालिका निवडणुका शेवटच्या टप्प्यात होतील हे आता स्पष्ट झालंय। तिन्ही निवडणुकांसाठी मतदार वेगवेगळे असले तरी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदारांचा कौल तिसऱ्या म्हणजेच महापालिका निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो। ज्यातील सत्ताधाऱ्यांसाठी महापालिका निवडणुका अधिक महत्त्वाच्या आहेत आणि त्यातही मुंबई महापालिकेवर सगळ्यांचेच लक्ष आहे। मुंबई महापालिका निवडणूक राज्यातील राजकीय समीकरणे ढवळून काढण्याची क्षमता बाळगून आहे। त्यामुळेच कदाचित महापालिका निवडणुका शेवटच्या टप्प्यात घेतल्या जात असाव्यात। नगरपालिका निवडणुकीत नगरसेवकांपेक्षा नगराध्यक्षाची निवडणूक अधिक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे। नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे, त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष एकूण 288 पैकी अधिकाधिक नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचे किंवा आघाडीचे असावेत यासाठी प्रचंड प्रयत्न करणार यात शंका नाही। सत्ताधारी आघाडीत स्थानिक पातळीवर युती करण्याची फारशी इच्छा दिसून येत नसली तरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत महायुतीचा एकच उमेदवार असावा यासाठी नक्कीच प्रयत्न होतील। या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष अधिक संख्येने निवडून आल्यास त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो। विरोधकांनाही याची जाणीव आहे, त्यामुळे विरोधक देखील नगराध्यक्ष पदासाठी एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील। एकूणच राज्यातील जनतेचा कौल साधारण कुणाच्या बाजूने आहे याची लिटमस टेस्ट नगराध्यक्षाच्या निवडणुकीतून होणार आहे आणि त्याचा थेट प्रभाव महापालिका त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीवर पडणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।